स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत दी ज्वेल वन प्रेझेंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेची तिसरी फेरी आज कोल्हापुरातील हॉटेल रसिका गार्डन इथं पार पडली। 55 युवती आणि महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपलं कौशल्य सादर केलं। या स्पर्धेला अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या उपस्थितीमुळे रंगत आली। तसंच कोरिओग्राफर आश्मिक कामते यांच्या बहारदार लावणीनं स्पर्धेत उत्साह आणि जल्लोष भरला। स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत दी ज्वेल वन प्रेझेंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचं आयोजन केलं होतं। नवी मुंबई आणि पुण्यानंतर आज कोल्हापुरात ऑडिशन झाली। हॉटेल रसिका गार्डनमध्ये झालेल्या स्पर्धेत वेगवेगळ्या वेशभूषा, केशरचना आणि पूर्वतयारी करून अनेक सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या। कोमल पाटील यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनीही स्पर्धेला उपस्थिती लावली। आजच्या युगात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्र पादाक्रांत करत आहेत। त्यातून सौंदर्य स्पर्धा हे क्षेत्र म्हणजे महिलांसाठी मोठी पर्वणी ठरते। युवती आणि महिलांसाठी अशा स्पर्धा गरजेच्या असून स्मृती एंटरप्राइजेस कडून महिलांच्या स्वप्नांना साकार करण्याचं काम होत असल्याचं अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी सांगितलं। आज या व्यासपीठावरती जे सिलेक्ट होतील, जे जिंकतील, खूप आनंद होणार आहे त्यांना। एखाद्यास थोडी हवा पण शिरणार आहे। मी आत्ताच सांगते, डोक्यामध्ये थोडंसं असं छान वाटतं, सगळ्यांनाच छान वाटतं, पण ती हवा डोक्यात शिरून देऊ नका। बी ग्राउंडेड ऑलवेज, कारण हा शेवटचा मंच नाही आहे तुमचा। बी ग्राउंडेड, बी हंबल आणि हॅव ग्रॅटिट्यूड। ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हॅव ग्रॅटिट्यूड फॉर युअर फॅमिली, तुमच्या पूर्ण परिवारासाठी हॅव ग्रॅटिट्यूड फॉर एनिथिंग दॅट यू आर लर्निंग। दरम्यान माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी नगरसेविका वैशाली डकरे, सोपान शेडगे, सौम्या नायर यांचा स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे यांच्या हस्ते सन्मान झाला। माजी महापौर स्वाती येवलुजे आणि माजी नगरसेविका वैशाली डकरे, मेहंदी मुल्ला यांनी मनोगते व्यक्त केली। स्मृती एंटरटेनमेंट अँड पेंटेन स्टुडिओ प्रस्तुत जयस्तुते या म्युझिक अल्बमच्या पोस्टरचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं। सौंदर्य स्पर्धेतील 40 विजेत्यांना जयस्तुते गाण्यामध्ये संधी देणार असल्याचं स्मृती बोनगे यांनी सांगितलं। नामांकित कोरिओग्राफर आश्मिक कामते यांनी लावणीचा नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। त्यानंतर रॅम्प वॉक, टॅलेंट राऊंड या माध्यमातून आज दिवसभरात 55 सौंदर्यवतींनी स्पर्धेत रंग भरला। नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड आणि ठाणे इथं पुढील फेऱ्यानंतर मुंबईमध्ये महाअंतिम फेरी होणार आहे। त्यातून महाराष्ट्रातील सौंदर्यवतीची निवड होणार आहे। विजेत्यांना 12 लाखांची बक्षिसे मिळणार आहेत। यावेळी सारिका तुळवे पाटील, सोपान शेडगे, कोमल डांगे उपस्थित होत्या।